नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी किंवा स्टफ भेंडी सुद्धा आपण याला म्हणू शकतो। अगदी झटपट व कमी वेळात ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला तर खूप चविष्ट लागते। तर चला बघूया यासाठी लागणारे साहित्य। तर इथे मी घेतलेली आहे भेंडी, बघू शकता स्वच्छ पाण्याने धुवून हिला बघू शकता या प्रकारे मी कट करून घेतलेली आहे। मधोमध असा चिरा मारून घेतलेला आहे, म्हणजे मसाला भरण्यासाठी आपल्याला सोपं जाईल। बघू शकता या प्रकारे इथे भेंड्या, सर्व भेंड्या मी चिरून घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि कोरड्या कापडाने पुसून घेतलेली आहे। कोथिंबीर, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 15 लसणाच्या कळ्या, शेंगदाणे, खोबरा किस, तीळ, मीठ, गरम मसाला, चाट मसाला, इथे तिखट आणि हळद घेतलेली आहे मी। बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता। इथे धने पावडर घेतला आहे आणि जिरं घेतलेलं आहे। तर चला सर्वात आधी आपण याचा मसाला करण्यासाठी शेंगदाणे वगैरे भाजून घेऊ। इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झालं की यामध्ये आपल्याला छान शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहे। अगदी कमी आचेवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। 2 मिनिटं अगदी आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे मंद आचेवर। त्यानंतर मी यामध्ये तीळ घालणार आहे। तीळ सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट इथे भाजून घ्यायचे आहे। बघू शकता अगदी असे तडतडायला लागले की आपण यामध्ये खोबरा किस घालून घेऊ आणि तो सुद्धा आपण इथे छानपैकी असा मंद आचेवर परतून घेऊ। बघू शकता या रंगावर आलं की आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व आपलं भाजून तयार आहे। आता आपण मिक्सरला हे सर्व साहित्य दरदरीत असं बारीक करून घेऊ। अगदी फाईन अशी हे नाही करायची आपल्याला याची पावडर, थोडंसं हलकं दरदरीतच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता आणि याला प्लेट मध्ये आपण काढून ठेवू। आता आपल्याला इथे कोथिंबीर आणि आलं आणि लसणाचं सुद्धा असं दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे। अगदी असं खरपूस वाटण करायचं आहे, अगदी पेस्ट नाही करायची, पाणी वगैरे न घालता आपल्याला हे करायचं आहे। मी यामध्ये जिरं सुद्धा घालून घेत आहे आणि असं दरदरीत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। बघू शकता याच प्रकारे आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे आणि सर्व मसाला आपण यामध्ये हा घालून घेऊ। आता मी यामध्ये तिखट, हळद, सर्व मसाले मिक्स करणार आहे। बघू शकता तिखट हळद टाकून घेतलेला आहे, इथे धनेपूड टाकून घेतलेली आहे, गरम मसाला अगदी थोडा, त्यानंतर मी चाट मसाला घालणार आहे। तुम्ही आंबा पावडर सुद्धा घालू शकता यामध्ये चाट मसाला नसेल तर, आणि चवीनुसार मी इथे मीठ घालणार आहे। तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापर करू शकता, जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त करा। छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाले आपले एकजीव झाले पाहिजे। आणि यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे, खूप छान फ्लेवर येते याने, नक्की घाला। आता आपल्याला या भेंडीमध्ये हे सर्व मसाला जो आपण तयार करून ठेवला आहे तो भरून घ्यायचा, स्टफ करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे मी भेंडीला असं या प्रकारे इथे हा मसाला यामध्ये टाकून घेणार आहे। व्यवस्थित इथे भरून घ्यायचा आहे आपल्याला, छान दाबून हा मसाला। बघू शकता सर्व भेंड्या, तुम्ही थोडे मोठे सुद्धा भेंडीला ठेवू शकता। मी इथे याप्रमाणे 1 ते 1.5 इंचीच्या तुकड्यांमध्ये हिला कट करून घेतलेला आहे भेंडीला। तुम्हाला मोठे ठेवायचे असेल तर तुम्ही मोठ्या सुद्धा ठेवू शकता। सर्व मसाला छानपैकी आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अगदी झटपटवर खूप छान ही रेसिपी लागते। पोळी चपाती सोबत तुम्ही खूप गरमागरम खा, खूपच छान वाटते ही रेसिपी। मुलांच्या डब्यावर वगैरे द्यायला सुद्धा खूपच इझी आहे आणि आवडीने मुलं खातात। भाज्या तर आपण नेहमीच खातो, पण या प्रकारे सुद्धा आपण भेंडी एकदा करून बघितलं तर खूप छान वाटते खायला। बघू शकता इथे सर्व भेंड्या मी इथे स्टफ करून घेतलेल्या आहे, मसाला भरून घेतलेला आहे। हा जो बाकीचा मसाला उरलेला आहे हा आपण भाजीमध्ये नंतर यूज करू। आता मी पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे
आणि या भेंड्या इथे एक एक अशा ठेवून घ्यायच्या आपल्याला, बघू शकता. वरच्या जो मसाल्याचा भाग आहे तो आपल्याला वरच्या बाजूने ठेवायचा आहे. नंतर आपण त्याला पलटी करणार आहोत. सर्व भेंड्या मी इथे ठेवून घेतलेल्या आहे, बघू शकता. आता आपल्याला छानपैकी मंद आचेवर, या मंद ते मीडियम आचेवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं याला होऊ द्यायचं आहे. तुम्ही झाकून पण याला 5 ते 6 मिनिटं छान होऊ द्या. छानपैकी भेंड्या आपल्या शिजल्या जाईल, बघू शकता. खालच्या बाजूने छान आपल्या भेंड्या इथे शिजलेल्या आहे. आता आपण याला पलटून घेणार आहोत, बघू शकता. या प्रकारे पोळीच्या चिमट्यांनी आपण या भेंड्या अशा पलटून घेणार आहोत. व्यवस्थित सर्व भेंड्या आपल्याला पलटून घ्यायचे आहे. आणि आता पुन्हा आपण याला अगदी 3 ते 4 मिनिटं पुन्हा झाकून ठेवणार आहोत. पाण्याचा एकही थेंब आपल्याला इथे वापरायचा नाही आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकतो आपण छानपैकी आपल्या भेंड्या इथे शिजून तयार आहे. म्हणजे जशा पाहिजे तशा आपल्याला या भेंड्या इथे शिजलेल्या आहे, बघू शकता. मी तुम्हाला दाखवत आहे. व्यवस्थित मसाला वगैरे छान शिजलेला आहे त्यामधला. आता हा जो उरलेला मसाला होता हा सुद्धा आपण टाकून घेऊ. अगदी गॅस बंद करायच्या 1 मिनिट आधीच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आणि छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला मिक्स झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायची. अगदी जास्त वेळ इथे मसाला हा गॅसवर ठेवायचा नाहीये, नाहीतर जळकट त्याला वास येतो किंवा खायला चांगला नाही वाटत. छानपैकी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी बारीक चिरलेली. मस्तपैकी आपली झणझणीत इथे मसाला भेंडी म्हणू शकतो आपण, स्टफ भेंडी इथे बनवून तयार आहे. माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.